माहिती शेअरिंग करणार. तर सगळ्यात महत्वाचं की एक गोष्ट अशी असते की जर तुम्ही आता एक चित्र पाहिलं असेल की आपण मोबाईलमध्ये एकच नाव घेतो ऍपल. पण बाकी मोबाईल आपल्याकडे भरपूर आहेत. पण नाव घेतलं जातं ऍपलचं. त्याच्यात आपण बघितलं एक Amazon, ओके. एक बघितलं आपण Google. तर सगळ्यात महत्वाचं काय की प्रॉडक्ट एकच असणं आणि मार्केटमध्ये धिंगाणा. टूथपेस्ट भरपूर आहेत, पण Colgateचं नाव झालंय. आपण असं बघतोय की नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. वॉशिंग पावडर आपण खूप बघितल्या, पण लहानपणापासून डोक्यात बसली आपल्या निर्मा वॉशिंग पावडर. तसं काहीतरी आपल्या डोक्यात एखादं प्रॉडक्ट हिट होतं आणि ते मार्केटमध्ये धिंगाणा करतं. महिंद्रा कंपनी ओळखली जातीये महिंद्रा स्कॉर्पिओ किंवा बोलेरोच्या नावाने. महिंद्रा गाड्या भरपूर काढतं ढिगभर. पण त्या स्कॉर्पिओ म्हटलं की महिंद्रा किंवा रिनॉल्ट म्हटलं की डस्टर. असा आपण जो ब्रँड म्हणतो, तुमच्या एक लक्षात येतंय का मार्केट आता कुठे चाललंय? तर आता तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत भरपूर चहा पिताला. ताज, रेड लेबल, सोसायटी, ब्रुक बॉन्ड, लिप्टन. पण एवढे सगळे चहा पिले, पण त्या चहा पिऊन पिऊन आपलं काय झालं? ब्रँड मार्केटला पहिलीचे 50 आहेत. पण तुमचं नातं कुठल्या ब्रँड सोबत जोडलं जातंय आणि तो ब्रँड तुम्हाला मोठा करणार आहे का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज मी माझ्या शरीराचा, माझ्या कुटुंबाचा वापर जगातल्या प्रत्येक ब्रँड करता करतो. जगातल्या प्रत्येक कंपन्यांना मोठं होताना मदत करतो. पण कुठलाही ब्रँड मला मोठं करायला येत नाही. उलट माझे पैसे खर्च करत चाललाय. एवढं जरी तुम्हाला आजच्या मीटिंगमधून कळालं, तर सगळ्यात महत्वाचं तुमचं आज भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. तुम्हाला आज ताबडतोब कळू शकतं. एक लक्षात ठेवा, एका ब्रँडला शिक्का मारायचा आहे आणि चेंज द ब्रँड, चेंज द लाईफस्टाईल. मग आपल्या घरातला ब्रँड जर मी बदलत असेल प्रॉडक्टच्या माध्यमातून, तो चहाचा असेल, पेस्ट असेल, साबणाचा असेल, कॉफीचा असेल, डोक्याला लावायच्या तेलाचा असेल, कपडे धुवायचा असेल, नाहीतर स्वयंपाकाच्या गोडे तेलाचा असेल. एकाच ब्रँडचे प्रॉडक्ट जर माझ्या घरात येत असतील, ते प्रॉडक्ट मला स्वस्त मिळत असतील, त्या प्रॉडक्टमध्ये चांगली क्वालिटी असेल, ते प्रॉडक्ट मी वापरलं मला आरोग्य मिळत असेल, ते प्रॉडक्ट रिकमेंड करून माझा बिझनेस होणार असेल, तर मी कुठलं प्रॉडक्ट वापरायला पाहिजे, हा आत्मचिंतन, आत्मबोध करण्याचा विषय आहे. आपले घरात पैसे येण्याचे मार्ग एकच आहेत, पण पैसे जायचे मार्ग पहिलीचे 50 तयार झालेत. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा महिना अगोदर संपतो का पगार अगोदर संपतो? ओके. महिनाभर काम करता पण माझा पगार अगोदर संपतो. आणि मग काही तासात जर पगार माझा संपत असेल, तर आपल्या घरात दररोज पैसा जो येतो, प्रत्येक मार्गाने पैसा यायला पाहिजे. त्याच्याकरता आज आपण एक कंपनी आपल्यापर्यंत आली, आपल्या दारापर्यंत आली. ज्यांनी DXN कंपनीची माहिती आपल्याला दिली, त्याच्याकरता आपण खच्चून टाळ्या वाजवू, त्यांचं थँक यू म्हणू, त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करू आणि DXN नावाचा ब्रँड, द रिअल कंपनी म्हणजे DXN कंपनीचा ब्रँड जर आपण वापरत गेलो, तर DXN क्वालिटीमध्ये कधीही जगात कुठेही कॉम्प्रोमाईज करत नाही, करणार नाही. मग त्याची माहिती आपण घेऊया. आपल्याकडे प्रॉडक्ट तर आता भरपूर होत चाललेत आणि या प्रॉडक्टच्या जोरावरती आपण आता एक-एक माहिती रन करू. तर आपल्या प्रॉडक्ट कॅटेगरीजमध्ये काय-काय दिले? सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदा सीरीज आहे. हेल्थ आणि फूड सप्लिमेंट आहे. फूड आणि बेव्हरेजेस आहेत. पर्सनल केअर प्रॉडक्ट आहे. स्किन केअर आणि कॉस्मेटिक आहे. हाउसहोल्ड प्रॉडक्ट आहेत. एवढं जर तुम्ही आता बघायला गेला, तर मार्केटमध्ये आता जर तुम्ही अपॅरल क्लोथिंग नुसतं स्किन केअर आणि कॉस्मेटिकमध्ये आता केवढा मोठा धंदा चालू आहे. तुम्ही जर बघितलं Avon, ब्युटी प्रॉडक्ट्स मधले किंवा कॉस्मेटिक सेक्टरमधले जे आता आपण कंपन्या बऱ्याच बघतो, कॉस्मेटिकमध्ये भरपूर टर्नओव्हर होतो. पर्सनल केअरमध्ये किती टर्नओव्हर चालू आहे. चहा, साबण, टूथपेस्ट, ब्युटी क्रीम भरपूर चालू आहे. हेल्थ फूड सप्लिमेंटमध्ये चालू आहे. पण DXN तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे 87% मार्केटचा शेअर जे काही प्रॉडक्ट मिळतात, हे सगळे DXN मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट पाहायला मिळतील आणि हे प्रॉडक्ट वापरून आपल्याला त्याच्याबद्दल चांगल्यात चांगली माहिती आली पाहिजे. आयुर्वेदा सीरीज. आता आयुर्वेदा सीरीजमध्ये आपल्याकडं भरपूर काही प्रॉडक्ट आलेत. आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आयुर्वेदाचा राजा गॅनोडर्मा. मग आपल्याकडं अगदी नोनी, नोनीझी, त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर आवळा, अमलकी, अश्वगंधा, गिलोय, गुळवेल, त्रिफळा, ओके. हे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट आपल्याकडं आलेत. आता आपण वन बाय वन बघूया.
जी आपली प्रोडक्टची रेंज आहे त्याच्यातली सगळ्यात महत्वाची आपल्याकडं डीएक्सएन गॅनोडर्मा पासून 100% त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स असलेला गॅनोडर्मा ते आरजीजीएलच्या कॅप्सूल. तर आता आरजीजीएलच्या कॅप्सूलमध्ये आपल्याकडे 3 सेट उपलब्ध आहेत. RG30, RG90, RG360 आणि 15 ग्रॅमची पावडरची बॉटल सुद्धा आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं हे आरजी काय करतं, तर आरजीची कॅप्सूल आपल्या बॉडीत काम करतं डिटॉक्सिफिकेशन किंवा पंचकर्म करण्याचं काम करते. आणि याच्यामुळे फायदा असा होतो की याच्यामध्ये आहेत प्रचंड पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. आणि हे जे बनवले आरजी कॅप्सूल फळाच्या भागापासून बनवले, त्यामुळं अगदी आरजी जे आहे तुम्हाला हे जवळपास 90 दिवस लागतात तयार व्हायला. आणि हे कंपनीचं पेटंट आहे. त्याच्यामुळे आरजी कॅप्सूल तुमच्या खाण्यामध्ये जर आली रेग्युलरपणे तर आपल्या बॉडीत पंचकर्म होतं आणि सगळ्यात महत्वाची आपली इम्युनिटी चांगली वाढायला लागते. त्याच्या जोडीला जी आपल्याकडे आहे ती जीएल कॅप्सूल. आता जीएल कॅप्सूल जे आहे हे आपल्या गॅनोडर्माचं मूळ आहे. ओके, मायसेलियम म्हणतात त्याला. आणि हे मायसेलियम अगदी 14-15 दिवसात तयार होतं आणि फ्रूट पोर्शन 90 दिवसात तयार व्हायला लागतो. तर हे जे आहे खाताना नेहमी जोडीत खायचे. तर आरजीजीएल तुम्हाला चार्ट पार्ट मध्ये येईल. RG30, 90, 360 आणि 30 ग्रॅमची पावडर. सगळ्यात महत्वाचं आरजीजीएल हे कोणावरती काम करतं, ज्याच्या अंगात पेशी आहेत अशा सगळ्यांसाठी आरजीजीएलच्या गोळ्या काम करायला लागतात. आणि ज्याला आता कोणालाही कुठलाही आजार जडला असेल, ओके, सुरुवात झाली असेल, या लोकांनी डॉक्टर लोकांच्या मेडिसिन सोबत या जर गोळ्या खायला सुरुवात केली तर आजार रिव्हर्सल करायची ताकद ते ठेवतं. आरजीजीएलचं काम आहे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला लागणं. याच्या जोडीला आता एक आहे आपल्याकडे नोनी आणि नोनीझी. हे जे नोनी आहे हे अगदी बारतोंडी फळापासून बनवले आणि हे तुमच्यात जास्त काम करतं. सगळ्यात महत्वाचं हे काम करतं तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्स, पोटाचे आजार, अपचन, संधिवात, सांधेदुखी. ही जी नोनी आहे ही नोनी सकाळ दुपार संध्याकाळ गरम पाण्यातून, कोमट पाण्यातून एक 30-30 मिली जरी घेतली तर तुमचं डायजेशन चांगलं इम्प्रूव्ह व्हायला लागेल आणि हार्मोन बॅलन्स करता ही अत्यंत चांगली काम करते. 450 मिलीची बॉटल आहे आपल्याकडे हे. आणि याच्यामध्ये चिंच टाकली, हे आंबट थोडंसं लागेल तुम्हाला चवीला, पण हे खूप इफेक्टिव्ह आहे. अगदी एखाद्या महिलांनी किंवा कोणी ज्याला खूप आजार झालेत, आरजीजेल घ्यायला त्याच्याकडे पैसे नाहीत किंवा तो अफोर्ड करू शकत नाही, तर नुसती नोनीच्या कॅप्सूल जरी बॉटल जरी आठवड्याला एक पिलात तरी चालेल. आणि इव्हन आता आपण नोनीच्या कॅप्सूल पण आणल्यात ज्या या नोनी फ्रूट पासूनच बनवलेल्या आहेत. पण या कॅप्सूल सुद्धा तुम्हाला कधी खायच्यात, या खायच्यात तुम्हाला जेवण करायच्या अगोदर. नोनी नेहमी प्यायचं जेवायच्या अगोदर. याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचे जे नवीन प्रोडक्ट आपल्याकडे लॉन्च झाले त्याच्यामध्ये ब्रँड न्यू प्रोडक्ट आपल्याकडे आले आता लायन्स मेन. इथं काय लिहिले ते नीट बघा. नरिश युअर माइंड अँड अनलॉक युअर ब्रिलियन्स. म्हणजे आता बऱ्याच लोकांचा मानसिक गोंधळ चालू आहे. माझा अभ्यासच होत नाही, माझं मन लागत नाही, माझं चित्त थाऱ्यावरती नाही, चिडचिड होते, रागराग येतो, झोप लागत नाही, डिप्रेशन, अभ्यासात फोकस क्लिअर नाही, भरपूर धंदे केले एकही चालत नाहीये, घरात शांती नाहीये, बाहेर शांती नाही. याचा अर्थ तुमचं मन स्थिर नाही. आणि या मानसिक स्थैर्यासाठी ज्या लोकांना दातखिळ येते, फिट बसते, चक्कर येते, चालताना तोल जातो किंवा शांत नाहीयेत, असा हायपर जास्त लोक होतात, अशा सगळ्यांच्यासाठी लायन्स मेनच्या गोळ्या या तुमच्या मेंदूची स्मरणशक्ती वाढण्यासाठी म्हणा किंवा मेंदूला तत्पर करण्यासाठी, अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापासून म्हाताऱ्यापर्यंत, अगदी प्रेग्नंट बायकांना सुद्धा दिलं तरी चालणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप हुशार होतो राव, पण माझी हुशारीच काही कामाला आली नाही, नको तिथं माझी हुशारी फसत चाललीये. कसं असतं माहितीये का, एखाद्या गाडीचा स्पीड जास्त असेल तरी डेंजर आहे आणि गाडी पळत नसली तरी डेंजर आहे. तुम्हाला बॅलन्स लाईफ मध्ये चालायचंय. काही लोक नको तेवढे हायपर होतात आणि काही लोक पाहिजे त्याच्यापेक्षा मंद असतात. हे जर बॅलन्सिंग जर तुमच्या लाईफचं बिघडलेलं असेल तर तुम्हाला लायन्स मेनच्या गोळ्या नक्की खायला पाहिजेत. याच्यामध्ये सुद्धा हे टॅबलेट फॉर्म मध्ये येतं, कॅप्सूल फॉर्म मध्ये येतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे ज्या कॅप्सूल आहेत त्या 450 ग्रॅमचे मिलीग्रॅमचे आहेत आणि ज्या टॅबलेट्स आहेत त्या 300 मिलीग्रॅमचे आहेत.
त्यामुळे तुम्हाला टॅबलेट स्वस्त मिळतील आणि आपल्या कामाचे आहेत. त्यामुळे तुम्ही तेवढं जरी घेतलं 120 गोळ्या आणि 360 वाट तुम्हाला आवडेल ते घ्या, पण हे तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या जोडीला अजून एक प्रोडक्ट आलंय कॉर्डिसेप्स. आता हे जे कॉर्डिसेप्स आहे ना, याच्यामध्ये गॅनोड्रामा नाही, लायन्स मेन मध्ये गॅनोड्रामा नाही, हे वेगळे मशरूम आहेत. आणि ह्याची खासियत काय, फिगर आणि व्हायटॅलिटी, चैतन्य, उत्साह, आनंद, जोश, जोम, ताकद, एनर्जी, धिंगाणा. म्हणजे तुम्हाला पीक परफॉर्मन्स द्यायचा आहे, अजून काम करायचं आहे, अजून मी जिंकत नाही, त्यामुळे तेव्हा एनला स्टॅमिनाची गरज असते, एनर्जीची गरज असते, सपोर्ट सिस्टम पाहिजे असते. तेव्हा एकच काम करतं, आपण काय तुमच्या लक्षात आलं की नाही, आपल्या बॉडीमध्ये सप्त धातू असतात, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओजस. तर तुमचा शुक्र आणि ओजस जर पॉवरफुल करायचं असेल तर तुम्हाला कॉर्डिसेप्स खाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आनंदी, उत्साही दिसता, चिरतरुण दिसता आणि एंड्युरन्स स्टॅमिना तुमचा टिकतो. त्यामुळे जी लोक स्पोर्ट्समध्ये काम करतात, स्पोर्ट्समध्ये भाग घेतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की भरपूर काम करतात पण थकून जातात, किंवा असंही आहे की समजा काही लोकांची लग्न झाली तर त्यांना मुलं होत नाहीत, इम्पॉर्टन्सी, कमजोरी, शुक्राणू कमी पडत राहतात, किंवा फर्टिलिटीला प्रॉब्लेम काहीतरी येतो, अशा सगळ्यांच्या साठी तुम्हाला हे कॉर्डिसेप खाणं गरजेचं आहे. आणि हे 3 ठिकाणी काम करतं चांगलं. पहिलं काम करतं फुफ्फुसाचे कुठलेही आजार, म्हणजे सायनस आहे, सर्दी आहे, बालदमा आहे, ब्रॉन्कायटिस आहे, पंप घेतो, दम्याचा पंप चालू आहे, निमोनिया होतो, निमोनायटिस सारखी वारंवार सर्दी होत राहते, करोना होऊन गेलाय, त्याच्यामुळं इन्फेक्शन होत राहतं, नाक चोंदतं सारखं, त्यांनी कॉर्डिसेप खायला पाहिजे. नंतर ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, बीपीचा त्रास होत राहतो, किंवा छातीत चमकतं, चालताना दम लागतो, धाप लागतो, शॉर्ट ब्रेदिंग, ओके, असं जर काय होत असेल तर त्यांनी सुद्धा तुमच्या हृदयाला सक्षम राहण्यासाठी तुम्हाला कॉर्डिसेप खाणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट किडनी फ्रेंड, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे काही उलट पालट खात राहता तुमचं पचन चांगलं होत नाही, पण आतमध्ये सगळा कचरा झालाय, तुमची किडनी जाम व्हायला लागली, किडनी स्वोलन झाली आणि क्रिएटिन वाढतंय, ब्लड युरिया वाढतंय, लघवी अडकते, लघवी नीट होत नाही, असा लघवीचा काही त्रास असेल, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, तर तुम्हाला कॉर्डिसेपच्या गोळ्या घेणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि आपलं नशीब चांगलं आहे की तुमच्यापर्यंत खायला मिळते. त्याच्यामुळे बियॉन्ड व्हायटॅलिटी, एक्सप्लोर द पोटेन्शियल अँटी एजिंग बेनिफिट्स ऑफ कॉर्डिसेप. तुम्ही तरुण राहाल, ओके, थकून गेल्यासारखं, गळून गेल्यासारखं, लवकर केस पांढरे झाले, त्वचा निस्तेज झाली, काय म्हाताऱ्यासारखं करायला लागलाय, तर तुम्हाला तरुण वयात जोमजोष्ट टिकवण्याकरता आणि म्हातारपणात तरुण दिसण्यासाठी हे दोन्ही तुम्हाला कॉर्डिसेप चांगलं काम करायला लागेल. याच्यानंतर मी नोनी सांगितलं, त्याच जोडीतलं आहे आपल्याकडे मोरंझी, मोरिंडा सिट्राफोलिया. हे एक बारतोंडी फळाचा ज्यूस आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये रिच म्हणजे जीवनसत्व भरपूर असतात, खनिज क्षार भरपूर असतात, प्रतिकारशक्ती तुमची चांगली वाढवते आणि एक ऍडिशनल क्वालिटी लाईफ, तुमच्या बॉडीचा वाव फॅक्टर जर आणायचा असेल ना, तरी मॉरन्झी कधीतरी पिझ्झा, रेग्युलर पिझ्झा, तर तुम्हाला असं एक शांतता, कामनेस, हार्मनी, असं काहीतरी मस्त वाटलं, छान वाटल्यासारखं बॉडीमध्ये वाटायला लागेल. याच्याकरता ही मॉरन्झी सकाळ, दुपार, संध्याकाळ पीत राहा. आणि भरपूर पिले तर फायदा एक होतो, हार्मोन चांगले राहतात आणि ज्यांचं डोकं शांत आहे ना, त्यांची अख्खी बॉडी छान काम करायला लागेल. डोक्यात भनभन नाही पाहिजे, तुमचे पाय भिंगरीसारखे पडले पाहिजेत आणि डोकं, चित्त स्थिर राहिलं पाहिजे. चित्त फिरतंय, मॉरन्झी घ्या, त्याच्यानंतर लायन्समॅनच्या गोळ्या घ्या, कोकोजी खायला सुरुवात करा, त्यांनी भरपूर फायदा व्हायला लागेल. महिलांच्या करता खूप चांगला आहे, पोटाच्या आजाराकरता मॉरन्झी चांगलं काम करायला लागेल. अजून एक आपल्याकडं व्हिटॅमिन सी युक्त रोझेल, रोझेल एक आपल्याकडे आहे. हे तुम्ही अगदी आपण जसं गुलाब पाणी पितो ना, तसं आपण हे रोझेल जर घेत राहिलं आणि कुठल्याही आरजीजीएल गॅनोडर्मा सोबत जर व्हिटॅमिन सी, म्हणजे तुम्ही असा आपल्या चहामध्ये लिंबू पिळून घेतलं, किंवा रोझेलमध्ये व्हिटॅमिन सी ऑलरेडी आहे, तर तुमची इम्युनिटी चांगल्यात चांगली वाढते आणि खाल्लेलं आपण जी औषधं खातो ती चांगली अंगी लागतात. आणि व्हिटॅमिन सी म्हणजे काय असतं, कॅल्शियम. आता कॅल्शियम जर चांगलं असेल तर तुमचे केस, तुमची हाडं, तुमची त्वचा, ओके, तुमचा बीपी, हे सगळं छान छान राहायला लागेल आणि तुम्ही फिजिकली फिट राहाल. त्यामुळे रोसेलचं सरबत सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. हा तुमच्या किडनीचा मित्र आहे.
ओके. आणि तुम्ही घरात आईस्क्रीम बनवताय, जाम बनवताय, जेली बनवताय, तर याच्यामध्ये वरतून सुद्धा तुम्ही रोझेल टाकू शकता. याच्या जोडीला आता आपल्याकडं नवीन आयुर्वेदा सिरीज मध्ये प्रोडक्ट आले मोरिंगा. हे जे मोरिंगा आहे ना, हे मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या झाडाची पानं. ऍक्च्युली आपल्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये, अख्ख्या जगाच्या पाठीवरती एकमेव देश असा आहे भारत, जिथं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जडीबुटी, औषधी, वनस्पती सगळं मिळायला लागेल. हिमालयन रांगा म्हणा किंवा कुठेही आपल्याकडे सातपुडा पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे, नाशिकच्या ठिकाणी इथं सगळीकडे अशा जडीबुटी मिळतात. मग हे मोरिंगा त्यापैकीच एक, आणि याच्यामध्ये 46 अँटीऑक्सिडंट आणि 92 न्यूट्रिएंट्स, म्हणजे किती भरमार आहे बघा. हे जर तुमच्या खाण्यात आलं तर तुमचं कॅल्शियम चांगलं राहतं, प्रोटीन चांगलं राहतं, हिमोग्लोबिन चांगलं राहतं, स्टॅमिना वाढतो, आणि तुम्हाला उन्हाचा त्रास, थंडीचा त्रास, पावसाचा त्रास असं काही सुद्धा घडणार नाही. आणि ही मोरिंगा जी आहे ना, ह्याच्यामध्ये आयर्न आहे. म्हणजे जे लोक तुमच्याकडं स्पिरुलिना अफोर्ड करू शकत नाही, स्पिरुलिनाला पण भाग आहे म्हणत बसतात, अशा लोकांना मोरिंगा देऊ शकता तुम्ही. मोरिंगा 400 रुपयाला फक्त मिळते एमआरपी मध्ये. ओके, डिस्काउंट प्राइस मिळते. ज्यांनी डीएक्सनचं कार्ड काढले त्याला 320 रुपयामध्ये. आणि हे आपण 90 गोळ्या आहेत 300 मिलीग्रॅमच्या. त्यामुळे मोरिंगा सुद्धा तुम्ही रिकमेंड करू शकता. अगदी खेडेगावापर्यंत ज्यांना नाही सगळं शक्य ना, त्यांना चहाचा डबा आणि मोरिंगा द्या ना, याच्यामध्ये पण त्यांना चांगला चांगला फायदा मिळायला लागेल. मोरिंगाच्या सोबत नोनीच्या गोळ्या आल्यात. नुसते मोरिंगा आणि नोनी जरी गावोगावी तुम्ही चालवल्या, प्रत्येक गावाला मोरिंगा, नोनी आणि चहा, 3च प्रॉडक्ट मध्ये तुमचं काम व्हायला लागेल. असं का नाही की डीएक्सनचं अख्खं मटेरियल दाखवायला पाहिजे. एक मोरिंगा 320, एक नोनीची गोळी 320, एक चहाचा डबा 360 रुपये, झाला धिंगाणा. म्हणजे तुमचे 1000 रुपये सुद्धा नाही गेले. क्लिअर कट 1000-1200 तुमचं काम होतंय, एमआरपी 1500 व्हायला लागेल. आणि हे गावोगावी खेडोपाडी जाऊ शकता. आणि यांनी सुद्धा अँटीऑक्सिडंट चांगले आहेत. फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हणतो ना आपण, मला व्हायरल इन्फेक्शन झालं, माझं पोट दुखायला लागलं, माझं क्लायमेट चेंज झालं, तर हे सगळ्यातनं तुम्हाला प्रतिकार शक्ती वाढण्याकरता नोनीच्या कॅप्सूल मोरिंगा भरपूर चांगला आहे. नोनी आणि मोरिंगा ह्याला आयुष मंत्रालयाची परवानगी आहे. आणि नोनी आणि मोरिंगाच्या वरच्या ज्या कॅप्सूल्स आहेत ना, ते शाकाहारी कॅप्सूल शेल आहे, HPMC सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळं हे खूप चांगलं आहे आणि डीएक्सनचे क्वालिटी प्रोडक्ट आहे, तुम्ही रेग्युलर खायला पाहिजे. आवळा पावडर, आवळा पावडर आपल्याकडे आली. आवळा हा शब्द कसा लिहिलाय तो बघा. ज्याचे केस गळायला लागलेत आवळा, दात हालायला लागलेत आवळा, त्वचा तुमची ओरगळायला लागली, सॅग व्हायला लागली आवळा, ओके, तुमचे मसल लूज व्हायला लागले आवळा. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, आवळा हा सगळ्या ऋतूमध्ये खाल्ला जातो. आवळा पावडर सकाळी ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं, आवळा पावडर टाका आणि घ्या ना. तुमची प्रतिकारशक्ती वाढायला लागेल, इम्युनिटी वाढायला लागेल, व्हिटॅमिन सी बॉडीमध्ये भरपूर जायला लागेल. त्याच्यामुळं हे 340 एमआरपी आहे, 270 रुपयाला आहे. ह्याच्यापेक्षा स्वस्त काय पाहिजे तुम्हाला अजून. ओके, रेग्युलर घरातल्या मुलांना द्या, तुम्ही द्या, महिलांना द्या, म्हाताऱ्या माणसांना द्या, तुमची हाडं बळकट व्हायला लागतील. ओके, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल. याच्यानंतर अर्जुना जी म्हणतात ना, हे हृदयाच्या, ज्या लोकांना हृदयाचे आजार असतील, ओके, कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर बीपी अपडाऊन होत राहतो, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास सांगितलंय, किंवा छाती चमकत राहतं काहीतरी, तर अशा लोकांनी अर्जुना पावडर रात्री ग्लासभर गरम पाणी किंवा साधं पाणी ठेवा, त्याच्यात थोडीशी अर्धा चमचा अर्जुन पावडर टाका, सकाळी ते सगळं पाणी उकळा आणि त्याचं कब्बरच पाणी तयार करा. ही अर्जुन पावडर जर तुम्ही प्यायला लागला तर तिचे बॉडीमध्ये प्रचंड फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं अर्जुन सालचे. तुमचं हृदय तर मजबूत बनेलच, पण ज्याचं हृदय मजबूत बनेल ना, तो रिवायटलाइज एव्हरी बीट. म्हणजे तुम्हाला काही अडीअडचणी आल्या, टेन्शन, ताणतणाव काही येऊ दे, तर तुमची बॉडी सक्षम सुदृढ राहायला मदत व्हायला लागेल. मग असे सिंगल हर्ब सिरीज पण आपल्याकडे आली आहे. ही हर्ब सिरीज मध्ये अश्वगंधा पावडर आपल्याकडे आली. आता हे जे अश्वगंधा आहे, अश्व म्हणजे घोडा, गंध म्हणजे वास, तर साधारणपणे तुम्हाला घोड्यासारखी ताकद पाहिजे. म्हणजे तुम्ही भरपूर काम करत राहता आणि तुम्हाला अंग थकून येतं, अंग भरून येतं, थकवा येतो, किंवा संध्याकाळी चांगली झोप लागत नाही, अंग दुखत राहतं, लोक दारू पीत बसतात. अरे अश्वगंधा खा ना 2 गोळ्या. दादा अश्वगंधा किती रुपयाला आहे? अश्वगंधा आपल्याकडे पडते फक्त माझ्या माहितीप्रमाणे 340 एमआरपी आहे. साधारणपणे ती काहीतरी 300 रुपयाला वगैरे असेल, 290-80. म्हणजे
300 रुपयाची तुम्ही क्वार्टर पिता दररोज, 340 रुपयाची डबी तुम्हाला रोज जरी तुम्ही 2 गोळ्या खाल्ल्या तर 30 दुनी 60 महिनाभर डबी जाईल तुम्हाला ती. आणि मग त्यांनी तुमचा ताणतणाव कमी लागतो, झोप चांगली लागते, अंग दुखत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना इम्पॉर्टन्सी, शुक्राणू कमी आहेत, विकनेस आहे, स्पोर्ट्स मध्ये मुलं आहेत, स्टॅमिना कमी टिकतो, थकून जातात, ह्या सगळ्या लोकांना अश्वगंधा खायला द्या. ज्यांना कॉर्डिसेप परवडणार नाही 1000 रुपयाला, ओके, मग त्यांना आपला अश्वगंधा द्या. अश्वगंधा म्हणजे इंडियन आणि कॉर्डिसेप म्हणजे फॉरेन असं आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये. आणि अश्वगंधा हे ऋषीमुनींच्या काळापासून देण्यात आलंय. हे खूप औषधी आहे, आपण सगळ्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर ब्लॅक क्युमिन. ब्लॅक क्युमिन म्हणजे काळे जिरे. हे जे ना कलोंझी, हे तुम्हाला काय म्हणू आपण, कोरोनाच्या काळामध्ये पेपरला पेपर भरून माहिती याची. आणि हे जे आहे की नाही, हे खूप काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं हे काय म्हणूया आपण त्याला, अँटीपायरेटिक, म्हणजे ज्या लोकांचं रक्त पातळ होत चाललंय, पचन संस्थेचे प्रॉब्लेम काहीतरी येत राहतात, विकनेस येत राहतो, तोंडाला चव नाही राहिली, अशा सगळ्या लोकांसाठी जर तुम्ही हे दिलं तर सगळ्यात महत्वाचे अँटीबॅक्टेरियल, ओके, अँटी फंगल. अँटीबॅक्टेरियल म्हणजे पोटात काहीतरी जंत होत राहतात, अँटी फंगल, अंगाला काहीतरी फंगल उठायला लागलं, बुरशी येते, ज्या लोकांना दमा आहे, दम्याची अलर्जी आहे, सायनस, सर्दी, सकाळी शिंका, दुपारी शिंका, वारंवार सर्दीचा त्रास होत राहतो, हार्ट कमजोर झाले, कोलेस्ट्रॉल कमी जास्त होत राहते, बीपी अपडाऊन होत राहतो, केसांच्या करता आणि डोळ्यांच्या करता ब्लॅक क्युमिन भरपूर चांगलं आहे. 610 रुपयाला एमआरपी आहे, पण 500 मिलीग्रॅमची गोळी आहे. ती गोळी बघा किती मिलीग्रॅमची आहे, 500 मिलीग्रॅमची आहे. आणि 610 रुपये एमआरपी आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे 470 रुपयाला काहीतरी डिस्काउंट प्राइस त्याची असेल. तर हे कलोंजी कुठल्याही प्रकारची अलर्जी, ज्यांना कोणाला असेल, ती अलर्जी जर नको असेल, वैतागले असतील, तर त्यांना ब्लॅक क्युमिन द्यायला काही हरकत नाही. ब्राह्मी. हे जे ब्राह्मी आहे ना, हे ब्राह्मी देतात बेसिकली तुम्हाला जास्तीत जास्त मेंदूच्या आजारासाठी, किंवा त्याचे विचार, कग्निशन काहीतरी येत राहतं, मेंटल फंक्शन बरोबर काम करत नाही, न्यूरोलॉजिकल काहीतरी त्रास होत राहतो, दातखीळ येते, फिट येते, चक्कर येते, फोबिया आहे, भीती वाटत राहते, ओके. आणि त्याच्यामुळे स्ट्रेस, ताणतणाव भरपूर जाणवतो, चिडचिडून जातात एकदम, किंवा एकदम डिप्रेस होऊन जातात, एकतर बॉटम लाईन नाही तर एकतर हायपर, म्हणजे तो सेंटरला येतच नाही. अशा सगळ्या लोकांना, किंवा तुम्हाला क्रॅम्प येतात, स्पाम मध्ये येतात, अंगाची जखडण बसते, या सगळ्या लोकांना तुम्हाला ब्राह्मी खायला द्या. विशेष करून हार्मोन इम्बॅलन्स झालेल्या महिलांच्या मध्ये ब्राह्मीची गरज, आवश्यकता आहे. आणि तुमच्या मुलांना जर 10वी 12वी मेडिकल इंजिनिअरिंग, किंवा ज्या महिला आता लग्न होईपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, लग्न झालं की सासूरास काहीतरी आहे, घरातला आवरायचंय, कंपनीतला जॉब बघायचंय, घरी मुलं रडतायत, नवीन पाहुणे, नवीन घर, नवीन लोक, आणि डोक्याचा असा काहीतरी गोंधळ उडतोय, त्यांना ब्राह्मी खा म्हणावं, आणि मस्तपैकी तुमचं लाईफ घडायला लागेल. गुळवेल किंवा गिलोय. तर हे सुद्धा 300 रुपयाला आहे, आपल्या तर फक्त 220 रुपयाला पडतंय ते. एवढे स्वस्त प्रोडक्ट कोणी देणार नाही मार्केटमध्ये. क्वालिटी प्रोडक्ट डीएक्सनचे आलेत, माहिती नाहीत तर माहिती करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचे जे गुळवेल आहे ना, गुळवेल अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट हा शब्द कोरून ठेवा तुमच्या हृदयामध्ये. अँटीऑक्सिडंट खूप महत्वाचा असतो, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात जर काही बिघाड झाला, तुम्ही काहीतरी चुकीच्या हवेत फिरायला गेला, तुम्ही काहीतरी चुकीचं पाणी पिला, चुकीचं काहीतरी सेवन केलं, आणि तुमच्या पोटात काहीतरी धिंगाणा सुरू झाला, तर अँटीऑक्सिडंट तुम्हाला वाचवतात. अँटी मायक्रोबियल, पोटात जंत होऊ देत नाही, पोट दुखू देत नाही, अँटी फंगल, पचन संस्था चांगली राहते, ताणतणाव कमी करतं. आणि सगळ्यात महत्वाचं फिजिओलॉजिकल फंक्शन. म्हणजे फिजिओलॉजिकल म्हणजे काय आपण म्हणूया, की तुम्हाला काय म्हणूया आपण, अंग जड झालंय, हलकच वाटत नाही, थकवाच येतो, भीती वाटत राहते, कॉन्फिडन्स कमी झालाय, अशांना गुळवेल, किंवा अचानक तापच यायला लागतो, अचानक जुलाब काहीतरी होतात की नाही, तुम्हाला असं डळमळीत वाटलं ना, की पटकन 2 गिलोय खाऊन टाकायच्या. दररोज सकाळी संध्याकाळी गिलोय जरी घरातल्या सगळ्यांनी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही, प्रतिकार शक्ती चांगली राहते. हे ज्वरनाशक आहे, तुमच्या बॉडीतला ताप कमी करतं. सर्दी होत असेल तरी तुम्ही, हे सर्दी अशी वाटतंय तुम्हाला होईल असं, गिलोय खायला सुरुवात करा, तुमची इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. नीमच्या गोळ्या आहेत आपल्याकडं. नीम म्हणजे लिंबाचा पाला खातो की नाही आपण गुढीपाडव्याला, तशा ह्या नीमच्या गोळ्या आहेत आपल्याकडं. ही पण गोळी 350 मिलीग्रॅमची आहे.
MRP 340 रुपये, हे पण गोळी 250 रुपयाला आहे आपल्याकडं. खूप स्वस्त प्रोडक्ट आहेत आपल्याकडं आणि हे खाल्ले तरी तुम्हाला तेवढंच आरोग्य मिळणार आहे, जे आरोग्य तुम्हाला दवाखान्यात डॉक्टरांची औषधं आयुष्यभर खाऊन सुद्धा मिळत नाही. आणि हे रक्त शुद्ध करण्याकरता, ज्यांच्या स्किनला काहीतरी सोरायसिस, चट्टे येतात, खाज खुजली येते, अंगाला पुरळ येतात, कुठं काहीतरी गांधी सुरू झाल्यात, तर त्यांनी नीमच्या गोळ्या खायला सुरुवात करा. हे नॅचरल डिटॉक्सिफायर आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी इन्फ्लेमेंटरी, अंगाचा दाह होतो, आगाग होते, जळजळ वाटते. तुमची त्वचा छान दिसण्यासाठी तुम्हाला नीमच्या गोळ्या खायच्या आहेत. आपण बघितलं गावाकडे आंघोळीचं बादलीत पाणी घेतो आणि त्याच्यात लिंबाचा पाला टाकतो आणि त्याने आंघोळ घालतो मुलांना, जर का सांगायला उठायला लागलं तर. म्हणजे हे नीम आपल्या खाण्यात दररोज असावं, याचा फायदा व्हायला लागेल. त्रिफळा, त्रिफळा म्हणजे वाता पित्त कफ बॉडीतला बॅलन्स करायला लागतं. हे अँटीऑक्सिडंट चांगलं काम करतंय आणि अँटी इन्फ्लेमेंटरी आहे, म्हणजे अंगाचा दाह होत राहतो. त्याच्यानंतर तुमचं जर पोट साफ होत असेल तर, पोट दुखत असेल तर, अंगात वात चाललाय, पित्तच खूप झालंय, ओके, कफ वाढत चाललाय, तर तुम्ही खाऊ शकता. रिज्युनिएशन टिश्यूज म्हणजे तुमच्या पेशींच्या मध्ये नवचेतना जागृत करायचं काम करतं. आणि नॅचरल लॅक्सेटिव्ह म्हणजे तुम्हाला हलकं पोट हलकं वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल, मस्त वाटायला लागेल. वजन कमी करायचं असेल एखाद्याला तर तुम्ही त्रिफळाच्या गोळ्या देऊ शकता. ज्याला वजन वाढल्यासारखं वाटतंय त्रिफळा खा आणि पोट रिकामं करून घे. डोळ्याच्या साठी सुद्धा त्रिफळा भरपूर चांगलं आहे. डोळे जळजळ करतात, डोळ्यातनं पाणी येतं, मोतीबिंदू झाल्यासारखं वाटते, डोळ्यात आगाग होते, चष्म्याचा नंबर वाढतोय, डोळे चुरचुर करतात, डोळे ड्राय पडत चालले, त्रिफळा खा, भरपूर फायदा व्हायला लागेल. मग आता हे आयुर्वेदिक सिरीज झालं. आता फूड सप्लिमेंट मध्ये आपली आवडती स्पिरुलिना, हे बनले समुद्री शेवाळापासून. स्पिरुलिना याच्यामध्ये असतात 65% प्रोटीन्स. उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, रक्त वाढत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर फायदेशीर आहे. महिलापासून, लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत, गरोदर स्त्रिया सगळ्यांनी स्पिरुलिना खायच्यात. लहान मुलांनी 3, मोठ्या माणसांनी 6, आजारी माणसांनी अगदी सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 5 खाल्ल्या तरी चालतील. हे नॅचरल समुद्री शेवाळापासून बनवलेलं आहे. आजार असो आजार नसो सगळ्यांनी खा, तंदुरुस्त राहा. रेग्युलर खात राहिलं तर तुम्ही आजारीच पडणार नाही, दवाखान्यात जायची पाळी येणार नाही, घराघरापर्यंत पोहोचवू शकता. एवढं चांगलं आहे आपल्याकडं स्पिरुलिना. सी बॅक्थ्रॉन, हे सी बॅक्थ्रॉन हिमालयन करवंद, याच्यात असतात ओमेगा 3, 6, 7, 9. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आपण की ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल कमी जास्त होत राहतं, ज्या लोकांना, महिलांना थायरॉइडचा प्रॉब्लेम येत राहतो, किंवा ज्या लोकांना सांधेदुखीचा आजार घडत राहतो, अशा सगळ्यांना तुम्हाला ओमेगा 3, 6, 7, 9 जर असेल तर तुमच्या सांधेवातामध्ये असं लवचिकपणा यायला लागेल, तुमची त्वचा तजेलदार दिसायला लागेल, तुमचे डोळे पाणीदार दिसायला लागतील, तुमचे केस काळेशार छान दिसायला लागतील. त्याच्यामुळे तुमची एनर्जी वाढण्याकरता सी बॅक्थ्रॉन, हिमालयन करवंद, आणि अगदी हे म्हणजे थंडीत जेवढं खाल तेवढा फायदा आहे, तुम्हाला थंडी सुद्धा लागणार नाही. त्याच्याकरता हे वापरा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. पचन संस्था चांगली होते, हृदयाकरता चांगला आहे, लिव्हर करता चांगला आहे, त्वचेकरता सुद्धा चांगलं आहे. त्याच्यामुळं संधिवात, डायबिटीस, एक्झिमा, इसब, खरूज, नायटा, हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल, इन्फ्लेमेशन, रोसाशिया. रोसाशिया म्हणजे काय माहितीये का? आपण काय लोक जर बघितली ना, आपण बघतो फॉरेनच्या लेडीज, अचानक तोंडावरती तर काहीतरी लाल चट्टे येतात, अंगाला लाल चट्टे येतात, कुठेही काहीतरी खाजवा काय, याचा अर्थ तुमच्या त्वचा चांगली आहे, छान दिसता, पण कुठेतरी लालसर चट्टे सुरू झाले, त्याला म्हणतात रोझाशिया. असे किंवा तुम्ही मेकअप काहीतरी केला होता, नको ती क्रीम वापरल्या आणि आगाग सुरू झाली आणि अंग खाजवायला लागलं, तर तुम्ही स्पिरुलिना खायला पाहिजे. स्पिरुलिनाच्या पावडरचा लेप सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमच्या चेहऱ्यावरती. जर तुम्हाला कुठं अंगाला, तुमच्या अंडर गार्मेंट्स मध्ये पोटावरती चट्टे असतील तर तुम्ही सीबॅक्थ्रॉनचा लेप नक्की वापरा, फायदा व्हायला लागेल. पॅनाक्स जिन्सेंग, याच्यात असतं व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं ही जी पॅनाक्स जिन्सेंगची गोळी आहे,
ज्यांना B12ची कमतरता डॉक्टर लोकांनी सांगितलेली आहे. आणि B12 जर तुमचं कमी झालं तर तुमची जीभ जड होते, तुमचा मेंदू नीट काम करत नाही, तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो, व्हिटॅमिन D3 कॅल्शियम कमी पडायला लागतं आणि तुम्ही असंख्य आजाराला बळी पडू शकता, कॉन्फिडन्सच निघून जातो तुमच्यातला. त्याच्यामुळं हे तुमचा स्टॅमिना वाढण्याकरता, स्ट्रेंथ येण्याकरता, चिवटपणा अंगात राहण्याकरता तुम्ही हे सर्वांना देऊ शकता, विशेष करून महिला आणि ज्या लोकांचा व्हिटॅमिन D3 ओके उन्हाशी संपर्क कमी येतो, थकवा येतो, ज्यांचं तोंड सारखं येतं, जिभेला फोड येतात, ओठाला पांढरे पांढरे गरे पडतात, त्याचा अर्थ व्हिटॅमिन B12 कमी झालंय. त्यामुळं व्हिटॅमिन B12 तुमच्या बॉडीत पाठवण्याकरता आपल्याला नॅचरल सप्लिमेंटची गोळी आली आहे. फक्त 500 रुपयाला डिस्काउंट प्राइस आहे. 670 MRP आहे. 500 मिलीग्रॅमची गोळी आहे. एक एक तरी खा मिनिमम. ज्याला खूप त्रास आहे त्यांनी सकाळी संध्याकाळी 2 वेळा खाल्ली तरी चालेल. ही आहे हाड जोड वनस्पती. ओके, सगळ्यात महत्वाचं कॅल्शियम, नॅचरल कॅल्शियम कॅप्सूल आपल्याकडं. आणि हेल्दी बोन्स आपण त्याला म्हणतो आपल्या DXNच्या लँग्वेजमध्ये. ज्या माणसाचं काय म्हणू आपण, मन मजबूत आहे, शरीर मजबूत असायला पाहिजे, तरच तुमच्या बॉडीतले विचार मजबूत यायला लागतील. त्याच्याकरता तुमच्या बॉडीला कॅल्शियम चांगल्यात चांगलं जर असेल तर तुमची हाडं, तुमचे दात आणि तुमचे केस चांगले राहतात. त्याच्याकरता जर तुम्हाला अंगामध्ये लो कॅल्शियमची कमतरता जाणवली तर तुमची हाडं ठिसूळ होतात. लहान मुलांना मुडदूस होतो, मुडदूस म्हणजे हातापायाच्या काड्यानं पोटाचा नगारा, हायपोथायरॉइडिझम. ज्या महिलांना हायपोथायरॉइडिझम सांगितलंय, T3 T4 TSHच्या लेवल वाढत चाललेल्या आहेत. ओके, या सगळ्यांनी तुम्हाला कॅल्शियम कमी झालं होतं, B12 नव्हतं म्हणून सगळं झालं, बाकी त्याला कारण काय नव्हतं. मग आजपासून न सांगता ताबडतोब काय काय घ्यायचं तुम्ही, एक हेल्दी बोन्स, एक पॅनाक्स जिनशेनची गोळी, एक स्पिरुलिना, आणि वाटते मला छान राहायचंय तर सिबॅक्थरॉन, असे 4 सप्लिमेंट घ्या. तुमचा थायरॉइड पण नॉर्मल यायला लागेल, हार्मोन बॅलन्स चांगलं व्हायला लागेल. ह्याच्यात आहे सगळ्यात महत्वाचं गुळवेल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यामुळे तुम्हाला रुमॅटिड संधिवात होणार नाही, डायबिटीसचा आजार होत नाही, तुम्हाला कावीळ होऊ देत नाही. कोण? गुळवेल किंवा गिलोयची गोळी. मग बघा, ज्यांना कावीळ झाले, जे डायबिटीस वाले आजूबाजूला फिरतायत, ज्यांना संधिवात आहे, त्यांना सांगावं लागेल का तुम्हाला आता गुळवेलच्या गोळ्या द्यायला? नाही सांगायला, मग द्या कॅल्शियमच्या गोळ्या द्या, आवळा पावडर द्या. त्याच्यात व्हिटॅमिन C भरपूर आहे आणि आहे हाडजोड वनस्पती, 3 in 1. आवळा पावडरचे पैसे वाचले, गुळवेलचे पैसे वाचले, कॅल्शियमचे पैसे वाचले, ऑल इन वन. फक्त 250 रुपयाला बॉटल आहे, 340 MRP. त्याच्यामुळे हे द्या, तुमची हाडं चांगली राहतील आणि कॅल्शियम तुमच्या बॉडीतलं चांगलं राहील. डॉक्टरांच्या कॅल्शियमच्या गोळ्यामध्ये गेलेल्या प्राण्यांचा हाडांचा चुरा असतो, पण याच्यामधलं कॅल्शियम हे नॅचरल प्रकारातलं आहे, सगळ्यांनी खायला पाहिजे. फूड आणि बेवरेजेस, आपल्याकडे कॉफीचे प्रकार भरपूर आहेत. आपल्याकडे जी कॉफी आहे त्यात टाकला गॅनोडर्मा आणि याच्यामध्ये 18% RGL ची पावडर आहे. ही जी कॉफी आहे ना 3 in 1, ही 3 in 1 ची कॉफी बघा फक्त 985 रुपयाला आहे. याच्यामध्ये 25 सॅचेट आहेत. एका सॅचेट मध्ये 4 कप होतील. 100 कप म्हणजे 100 कप जरी कॉफी तुम्हाला होत असेल तर 100 कप जर तुम्हाला झाले साधारणपणे 985 रुपयाला, तर किती स्वस्त पडते कॉफी. 10 रुपयाला पण कॉफी पडत नाही तुम्हाला. 10 रुपये तुम्ही हॉटेलला 20 रुपयाला कॉफीचा पोळा मिळतो. बरं, ते कॉफी तुम्ही घरात जरी करायची म्हटली तरी तुम्हाला दररोज लिटरभर दूध आणावं लागेल, साखर आणावी लागेल, कॉफी आणावी लागेल. हे 985 रुपयात 100 कप कॉफी डायरेक्ट तुम्ही पिऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, ही कॉफी जर तुमच्या दररोज पिण्यात राहिली सकाळ दुपार संध्याकाळ, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढायला लागेल, तुम्ही आजारीच पडणार नाही. मग कशाला दूध वेगळं घेताय, साखर वेगळी घेताय, चहा पावडर वेगळी घेताय, काय घेऊ नका. नुसत्या कॉफीमध्ये लाजलो कॉस्को क्राउन अँबॅसेडर झालाय. नुसती कॉफीच्या कॉफी गावोगावी जाऊ शकते. काय प्रॉब्लेम आहे? 730 रुपयाला हा पुडा आहे, म्हणजे MRP DP सुद्धा किती चांगली आहे. मग नुसत्या कॉफीचं मार्केट सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता. ही 2 in 1 कॉफी आहे 915 रुपयाला. आणि ह्याची गंमत अशी, याच्यात 20 पुढे आहे, पण एका पुडीमध्ये 6-7 कप कॉफी होते, कारण ही चवीला खूप कडू आहे. याच्यात साखर पण नाही, दूध पण नाहीये. आणि आपल्या कॉफीत जी साखर असते ना ती ऑर्गॅनिक साखर असते, दूध नसतं, नॉन डेअरी क्रीमर असतं, सोया क्रीमर. त्याच्यामुळं आपली ही जी कॉफी आहे 2 in 1, ज्यांना वजन कमी करायचंय,
ज्यांना डायबिटीज झालाय, जे पोरं जिमला जातात, वर्कआउट करतात किंवा त्यांना फॅट बर्न करायचं, त्यांना धिंगाणा पाहिजे, चेस्ट पुलअप ट्रायसेप मारायचा रापचिकपणे, फुल जोश मध्ये काम करायचंय, तर त्यांनी ही कॉफी प्यायला सुरुवात करा. खूप छान वाटायला लागेल. आजारी तर पडणारच नाही. पण मी सांगू शकतो तुम्हाला, म्हणजे याच्या 20 सॅचेट मध्ये तुम्ही किमान 20 160 ना 140 कप करू शकता. 140 कप जर तुम्ही करताय तर ही कॉफी तुम्हाला 6.5-7 रुपयाला पडते. अहो आहे काय, तुम्ही कुठे डिएक्शन काय करू शकतं तुमच्या घरात, सोन्याची कौल बसवू शकतं, तुमचे आजार पळू शकतं, एक कॉफी प्रमोट करू शकता तुम्ही प्रत्येक गावागावात, खेडोपाडी, आणि त्यातनं पण बिझनेस बिल्ड होऊ शकतो. काही गरज नाही 70 प्रोडक्टची, एक तर एक प्रोडक्ट अगदी चांगलं चांगलं काम करू शकतं. ही कॉर्डिसेप कॉफी, ज्याला टेस्ट पाहिजे, मस्त पाहिजे, लायविश पाहिजे, असा रोमॅन्स पाहिजे, ओके, तर तुम्हाला ही रोमॅन्टिक कॉफी म्हणू शकता तुम्ही. त्यामुळे तुमचा मूड एनहान्स करायसाठी कॉफी प्यायला सुरुवात करा. ही 25 सॅशे, 20 ग्रॅमचा एक सॅशे आहे, पण एका सॅशेमध्ये 2च कप करा. आणि जर तुम्हाला लज्जतदार वाव कॉफी प्यायची असेल तर एका पुढीत 1च कप करा. आत्ताची आपली जी पोरं आहेत ना, सीसीडी कॉफी, कॉफी डे, स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायला जातात ना, पोरींच्या बरोबर डेटिंगला, ही कॉफी कितीची पितात तुम्हाला माहितीये का? 180 रुपयाला कप आहे, 350 रुपयाला कप आहे मॉलमध्ये. जाऊन बघा कधीतरी एल्प्रो मॉलला, कॉफी शेअर करून 350 रुपयाला कप, 400 रुपयाला कप. अरे आपला एक सॅशेट अख्खा जरी तिने टाकला ना, एक सॅशेट अख्खा टाकला तरी 40 रुपयाला लागत नाही. आणि अशी कॉफी जर तो पिला तर त्याचं लंग्स, त्याचं हार्ट, त्याची किडनी वाव म्हणेल, वाव काय काय करतोय राजा तू. तुला अभ्यास करायचा आहे अभ्यास कर, तुला खेळायचंय तुला खेळ, तुला किती पैसे पाहिजे कमव, तू लढ, पण कॉर्डिसेप कॉफी बॉडीला पुरव आणि तुमची लाईफ अशी मस्त झिंगाला व्हायला लागेल. त्याच्यामुळे कॉफी नसलं की तडप तडप के पुकार असं व्हायला लागेल तुम्हाला. पाहिजे म्हणजे पाहिजे राव सर, कॉर्डिसेप पाहिजे आपल्याला. पोरा लोकांना माहिती आहे जी कॉफी पितात त्यांची लज्जत काय असते, कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा. जी मोका, ज्याला कॉफी आणि कोकोजी मिक्स प्यायचे ना, ही कॉफी प्या. 1110 रुपयाला 25 सॅशे. आता वेगळं मी कोकोजी घेतला असतो 990 रुपये, वेगळी कॉफी घेतली असती 900 रुपये, 1800 रुपये गेले असते. कंपनीने बरोबर दोघंचे दोघे एकाच बॉक्समध्ये ऍड करून टाकले. 1110 रुपयाला पुढे आहे फक्त तुम्हाला. 25 सॅचेट आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पण 2-4 कप भन्नाड बनवू शकता. आणि कॉफी आणि कोकोजीचे दोन्ही फायदे तुम्हाला लागतील. हे तुम्ही कोल्ड कॉफी पण पिऊ शकता, गार दुधात पिऊ शकता, गरम दुधात पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कोको कोकोजी हे ब्रेन टॉनिक आहे. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मुलांना स्मरणशक्ती चांगली पाहिजे असेल, वारंवार सर्दी होत राहते, त्यानंतर कफ खोकला येत राहतो, किंवा आपण काय म्हणू अभ्यासात डोकं चालत नाही, मेमरी चांगली पाहिजे, मुलं हुशार पाहिजेत, किंवा ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दूध पचत नाही, खाल्लं की टॉयलेटला जावं लागतं, अशा मुलांना कोकोजी द्या. कोकोजी कोरडं खाल्लं तरी चालेल. तुमची मुलं स्पोर्ट्समध्ये पुण्यात खेळायला गेली आहेत किंवा अजून कुठे तालुक्याच्या पातळीवर कबड्डी खो खो काहीतरी खेळत राहतायत, तुम्ही काहीतरी उन्हात शेतात काम करताय, ऊन लागते, तर तुम्ही कोकोजी कोरडी पुडी खाल्ली तरी चालेल. किंवा तुम्ही रात्रभर गाडी चालवताय आणि त्या जेवायला काय नाही राहिलं माझ्याकडं, कोकोजीचा सॅचेट फोडा, मस्तपैकी कोकोजी सॅचेट खाऊन टाका आणि गाडी चालवा. झोप येत नाही काय नाही, झिंगाट गाडी येते, नाहीतर एक डुलकी तुमचं गाडी खाली घेऊन जाईल आणि ऍक्सिडेंट व्हायला लागतील. कोकोजी स्पिरुलिना गाडी चालवणाऱ्यांनी रेग्युलर वापरा, तुम्हाला त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. कोकोजी आणि स्पिरुलिना हे 2च प्रोडक्ट वरती प्रत्येक शाळा, कॉलेज, ट्युशन वरती धिंगाणा घालू शकता. 2 प्रोडक्ट विकून सुद्धा तुम्ही क्राऊन अँबॅसेडर होऊ शकता, फक्त कोकोजी आणि फक्त स्पिरुलिना. एवढं प्रचंड मार्केट आहे एका एका प्रोडक्टला. फक्त तुम्ही तुमच्या अंगात येणं गरजेचं आहे, आणि तुमच्या अंगात यायचं असेल तर तुमच्या अंगात रिएक्शन भिनलं पाहिजे, आणि डोक्यात भिनाच्या अगोदर डोक्यात भिनलं पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्याकरता प्रोडक्ट हे वापरा. लेमन झी, जर तुम्हाला लेमन झी घ्यायचं असेल, मस्तपैकी आपण कसं सलाईन वॉटर पितो तसं हा सुद्धा एक लिंबयुक्त असलेला आपला चहा आहे, आणि हा गार पाण्यात गरम पाण्यात तुम्ही कसाही पिऊ शकता. ह्याचा पण भरपूर फायदा व्हायला लागेल. मसाला टी, लिंगजी स्पायसेस मसाला टी, त्याच्यामध्ये आलं टाकलंय, लवंग टाकली, पुदिना टाकलाय, त्याच्यानंतर दालचिनी टाकली, हळद टाकली, कोथिंबीर टाकली, गांडरमा टाकलाय, एवढंच नाही तर काळे जिरे पण टाकले, ब्लॅक क्युमिन म्हटलं की नाही आपण, सगळं टाकलंय. हे कोरडं खाल्लं तरी चालतं, गरम पाण्यात पिला तरी चालेल. आणि ज्या लोकांनी कोरडं खायला सुरुवात केली त्यांचा गुटखा, माणिकचंद, त्याच्यानंतर काय बरं नाव असतात त्यांची, अजून काय मला नाव नाही आठवते, पण असं तुमचे सगळे गुटखे तंबाखू बंद करायची ताकद त्याच्यामध्ये आहे. ज्यांना गॅस, अपचन, बद्धकोष्ठता होते त्यांना एक
बिस्लरीची बाटली घ्या आणि त्याच्यात टाका एक पुडी, बस पीत म्हणावं दिवसभर, मस्तपैकी छान छान वाटायला लागेल. आपल्याकडे ग्रीन टी आहे, आणि ग्रीन टी मध्ये आपल्याकडे 25 सॅचेट आहेत, 25 सॅचेट मध्ये 25 ग्लास ग्रीन टी व्हायला लागेल. मार्केटमध्ये ग्रीन टीचे मिळतात ना डबे, 800 रुपयाला डबे आहेत ते, आपला 265 रुपयाला आहे फक्त ग्रीन टी. मग किती स्वस्त आहे हा ग्रीन टी. त्याच्याशिवाय टाकलाय गॅडरमा. आपल्या ग्रीन टी सारखी चवच येणार नाही. ज्याला वेट लॉस पाहिजे, खूप गरीब आहे, ज्याला जमत नाही ना, ग्रीन टी घ्या. सकाळी एक पुडी, संध्याकाळी एक पुडी गरम पाण्यातनं प्यायला सुरुवात कर. काय टाकायचं नाही, फक्त गार पाण्यातनं किंवा गरम पाण्यातनं प्यायला सुरुवात कर. तुला वेट लॉसला चांगला चांगला फरक पडायला लागेल. ओके. आपला ऋषी गॅनो टी. ऋषी गॅनो टी पिताना कसा प्यायचा आहे तुम्हाला, फक्त पाणी उकळायचंय, गॅस बंद करायचंय, नंतर थोडी चहापत्ती टाकून वरतून झाकण ठेवा आणि पाणी गाळून काळं प्या. ते बिहारची लोक तर बिस्लरीच्या बाटलीत नुसती चहापत्ती टाकून फिरत बसतात, आणि तेवढ्यात त्यांचे 25-25 आजार गायब होतात. मग तुमच्या एका एका गावामध्ये 2-2 हजार लोक राहतात, 5,000 लोक राहतात. नुसत्या चहाचं मार्केट जर तुम्ही केलं तरी पण तुम्ही क्राऊन अँबॅसेडर व्हाल. एक जिल्हा भरपूर झाला तुमच्याकरता, एक तालुका भरपूर झाला. एक घर सोडायचं नाही, चाय 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 असं जरी करत बसला तरी सुद्धा त्यातनं बिझनेस वाढेल. आठवडा बाजार पकडा. ओके. तुमच्या तिथं स्टॉल लावा. तुमच्या गावात आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर असा कुठला महिना नाही की त्यात सण नाही झाला. तिथं काहीतरी गेट टुगेदर असतच आहे. आता तर इलेक्शन आले बघा, हे सगळे लोक इलेक्शन मध्ये नुसता चहा वाटला तरी बिनविरोध एखादा यायला लागेल, त्याला म्हणून चहा वाटा, साबण वाटा, पेस्ट वाटा, दाखवा तरी आयडिया त्यांना. किंवा आता संक्रांत सुरू झाली आहे आपल्याकडं, चहापत्ती देऊ शकता थोडी पुडीमध्ये घालून. प्रत्येक बायकांना 8 दिवसाची चहापत्ती द्यायची, प्लास्टिकच्या पुडीमध्ये टाकून चहा पिऊन बघा कसा वाटतोय. साबण द्या, साबणाचे 4 तुकडे करा, साबण द्या जे प्लास्टिक मध्ये गुंडाळून, आणि साबण लावतील. सगळं काय करू शकता, फक्त करा. चहा प्या, रिझल्ट चांगले लागतील. मसाला टी आलाय, आणि आलाय कंबुचा. हा जो कंबुचा आहे ना, एवढं स्वस्त प्रोडक्ट सध्या तरी कुणाकडे नाहीये. त्यामुळे हा जो कंबुचा आहे, हा सगळ्यात महत्वाचं प्रोबायोटिक, म्हणजे तुमचं पोट हलकं करतं. त्याच्यात अँटीऑक्सिडंट आहे, पचन संस्था चांगली करतं, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अल्सर, ज्याला पित्ताशयात खडे झाले, ज्याला मूतखडे झालेत, ज्याला संडास साफ होत नाही, संडास घट्ट होतीये, इन्फ्लेमेशन झालंय, आगाग होतीये, त्वचेला काहीतरी उठायला लागलंय, त्यांना कंबुचा पाजा, वजन पण कमी होतंय. दररोज एक बॉटल बॉक्सेस देऊन टाका. आता कंबुच्यावरती ऑफर चालू आहे माहिती की नाही, 14 बॉटलचे पैसे आणि 16 बॉटल घेऊन जावा. त्यामुळे कंबुचा प्यायला सुरुवात करा. आणि कंबुचा लहान मुलांच्या करता भरपूर चांगला आहे. आपली मुलं वडापाव, मिसळपाव, झोमॅटो, पिस्ता, बर्गर, कोला काही खात राहतात, फूड पॉयझन होतं. कंबुचा पाजा. लिव्हरचे कुठले आजार, एजीपीटी, एजीओटी, कावीळ होणार नाही तुम्हाला. कंबुचा प्यायला सुरुवात करा. नागिन नागिन काय होत नाही, नागिन बिगिन, तिला कंबुचे दाखवा, आपोआप सगळा फायदा व्हायला लागेल. हे पाजायला सुरुवात करा. आलुविटा. आलुविटा प्रोडक्ट तर रनच करत नाही आपल्याकडे कोण. कोरफडीचा ज्यूस आहे, हा डायरेक्ट पिला तरी चालतोय तुम्हाला. तुमचे केस चांगले करतं, त्वचा चांगली करतं, प्रतिकार शक्ती वाढवतं. ओके. आणि इको फ्रेंडली आहे, त्यामुळे आलुविटा पण घेऊ शकता. ह्याच्यातली साखर आहे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. बिस्किट आपल्याकडे आहेत, स्पिरुलिनाचं बिस्किट आहे, कोकोजीचं बिस्किट आहे, कॉफीचं बिस्किट आहे, वापरा. स्पिरुलिनाचं सिरल आहे आपल्याकडं. ओके. हे दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. जेवणाच्या ऐवजी रात्रीचं जेवण कमी करा, सिरियल खायला सुरुवात करा. हे चॉकलेट सिरियल आपल्याकडे आहे. हे कोकोनट ऑइल आपल्याकडे आहे. हे कोकोनट ऑइल तुपासारखं तुम्ही इंटेक करू शकता. हे पावशर पण आहे ना, अर्धा लिटरची बाटली पण आहे. त्याच्यामुळे तुमची त्वचा चांगली होते, पोट चांगलं साफ होतं. मूळव्याध, रक्ती मूळव्याध, तुम्हाला काय ते झालंय, संडासमधनं रक्त पडतंय, अंगाला मसाज करायचंय, केस जास्त गळायला लागलेत, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला हे कोकोनट ऑइल तुम्ही डाळ भातावरती घेऊ शकता, गरम पाण्यातनं खाऊ शकता, अंगाला मसाज करू शकता, केसांना लावू शकता. आणि ज्या लोकांना संधिवात, सांधेदुखी आहे, ज्या लोकांना गुडघेदुखी, गुडघे बदलायला सांगितले, सगळं सोपं नाही. तुमची बॉडी आतमध्ये क्लीन स्वच्छ नव्हती, आणि फॅटी ऍसिड आपल्या बॉडीमध्ये अत्यंत महत्वाचे असतात. ओमेगा 3, 6, 7, 9 फॅटी ऍसिड, हे सगळंच्या सगळं कोकोनट ऑइल मध्ये आहे. त्यामुळे कोकोनट ऑइल जी लोक रेग्युलर पितात त्यांना अल्झायमर, मेंदूचे आजार, हार्ट अटॅक, गुडघेदुखी, पोट साफ न होण्याचे आजार, सगळ्यासाठी चालतं कोकोनट ऑइल. त्याच्यामुळे कोकोनट ऑइलची बाटली पिऊन पिऊन संपवा. मी सकाळी सकाळी मस्तपैकी तुम्ही नाश्ता करत असाल ना, गरम चपाती घ्यायची, त्याच्यावरती कोकोनट ऑइल टाकायचं, त्याच्यावरती डीएक्सनचा जॅगरी टाकायचा,
मस्त 2 चपात्या खायच्या. मुलं शाळेत जात आहे, तुमचे मिस्टर फर्स्ट शिफ्टला कामाला जात आहे, तुम्हाला भाजीच आणली नाही, वेळच नव्हता. एक कोकोनटची बाटली आणून ठेवा आणि एक गुळाचा जॅगरीचा डबा आणून ठेवा. झाला नाश्ता सगळ्यांचा टकाटक. ओके, मस्तपैकी. रेग्युलर वापरायचा भरपूर फायदा व्हायला लागेल. पिंक सॉल्ट, मीठ पण आपल्याकडे आलंय. हे जे मीठ आपल्याकडे आलंय सगळ्यात महत्वाचं, हे मीठ आपल्याकडं जे आहे ते हिमालयन पिंक सॉल्ट आहे. आणि हिमालयन पिंक सॉल्ट जे आपल्याकडे आलंय, हे पिंक सॉल्ट का घ्यायला पाहिजे? तर सध्या समुद्री मिठामध्ये समुद्रात भरपूर घाण झाली, भरपूर कचरा झालाय आणि पोल्युटंट्स त्याच्यामध्ये भरपूर येतात. त्याच्यामुळं तुमचे आजारच जात नाही. पण ज्या लोकांना बीपी आहे, ज्या लोकांना डायबिटीसचा आजार व्हायला लागलाय, ज्या लोकांचं मेंदू आपण म्हणू की बाबा त्यांना सुतत नाही, सुधरत नाही, किंवा त्यांना थायरॉइडचा आजार झालाय, अशा सगळ्या लोकांनी मीठ, जेवणातलं मीठ बदला. याच्यामध्ये 100% ते नॅचरल आहे. 84 खनिज क्षार आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात मायक्रोप्लास्टिक नाही, पोल्युटंट नाही, स्वयंपाकात वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काहीतरी काकडी चिरली, सॅलड बनवले, त्याच्यामध्ये वरतून टाकू शकता. असं मीठ आपल्याकडे वापरा. आणि गुळ पावडर मी तुम्हाला आता सांगितलं, सकाळचा नाश्ता गरम चपाती, त्याच्यावरती कोकोनट ऑइल, त्याच्यावरती जॅगरी पावडर, एक नंबर. त्याच्यामुळे तुमचं पचन संस्था चांगली व्हायला लागेल, जीवनसत्व मिळायला लागतील, तुमची प्रतिकारशक्ती चांगल्यात चांगली वाढेल. जॅगरी. मध आहे, मध आपल्याकडे. कधी खाल्ला होता मध? तर मध आपल्याकडे 250 ग्रॅम. आणि आपला जो मध आहे की नाही, आपला मध मधाच्या पोळ्यातला आणि मधमाशा पाळून बनवलेला आहे, सगळ्यात वेल क्लास क्वालिटीचा आहे. आणि पोलन काउंट किती आहे आपल्या? 9,500. 4,500 पोलन काउंट असेल तर तो मधाला उत्कृष्ट दर्जा म्हणतात. हा डबल उत्कृष्ट झाला. त्याच्यात कुठली साखर टाकलेली नाही, त्याच्यात काय भेळमिसळ केलेली नाही, त्याला तापवलेला उकळलेला जुगाड केलेला नाही. सगळ्यात महत्वाचं, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स टेस्ट घेतली आहे, या स्टँडर्ड मेंटेन केलंय. आणि हे जर तुम्ही मध घेत असाल तर तुम्हाला सर्दी, खोकला, त्याच्यानंतर डोकं जड झालंय, पोट साफ होत नाही, पोट गच्च राहतं, तुमची हाडं दुखतात, स्मूथ वाटत नाही, त्वचा रखरखीत दिसते, किंवा तुम्ही चेहऱ्यावरती दाढी केल्यावरती मध लावू शकता, अंगाला मध लावू शकता, चट्टे येत आहेत, खाज खुजली होते, तुमची त्वचा तजेलदार व्हायला लागेल. मध खाल्ला तर वाणी रसाळ व्हायला लागेल. तुमचं भांडणच कोणाबरोबर होणार नाही, भांडायला आलेला सुद्धा शांत व्हायला लागेल. कमॉन डीएक्सेन. आणि तो शांत होऊन परत जायला लागेल. त्याच्यामुळं तुम्ही हनी घ्यायला प्यायला सुरुवात करा. लहान मुलांना हनी द्या. हनी गरम पाण्यात द्यायचा नाही. हनी अजिबात कुठलाही, तुम्ही काहीतरी केक बनवता, तव्यात जाता कामा नये गरम करायला. थंड आहेसा रॉ प्यायला सुरुवात करा. एक हनी बॉटल प्यायला सुरुवात करा बरं. तुमचे ह्युमन रिलेशन सगळे चांगले व्हायला लागतील. ओके, तुमची भांडणच होणार नाही. तुमचा आवाज, एखादा सिंगर असेल, गाणी म्हणत असेल, माझा आवाजच कसा तरी भसाडा झालाय, त्यांनी आपला मध खायला सुरुवात करा. मधाने तुमची वाणी चांगली व्हायला लागेल. स्पाइस इट राईट. ज्यांना हे काय आलं नवीनच, हा स्वयंपाक म्हणजे ज्या पाककला, स्वयंपाक छान छान बनवायचा आहे, त्याच्यात काहीतरी तुम्हाला सूप बनवायचं आहे, व्हिनेगर चिली आपलं आलंय छान छान, हे टाकायला सुरुवात करा. आणि तुम्हाला नाही वापरायचं तर एखाद्या हॉटेलमध्ये नेऊन दाखवा, एखाद्या वडापाववाल्याला दाखवा, एखाद्या मिसळपाववाल्याला दाखवा. आपल्याला दुकान आहे, दुकान डीएक्सनचं विकायला आणले, आपण डिस्ट्रीब्युटर आहोत, हे घरीच वापरा असं कोणी म्हणलेलं नाही, दाखवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, गोडे तेल. तुमच्या घरातलं गोडे तेल डीएक्सनचं वापरायला सुरुवात करा. सिझल सॉल्ट सेवर द गुडनेस. सगळ्यात महत्वाचं का वापरायचं आपलं? तर आपल्यामध्ये आहेत अँटीऑक्सिडंट, ऑरिजिनॉल, गॅमा, 15,000 ppm. ट्रान्सफॅट आपल्यात अजिबात नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही. सगळ्यात महत्वाचं, हाय स्मोक पॉइंट आणि हाय फायर पॉइंट. याचा धूर होत नाही, हे जास्त जळत नाही, हे जास्त लागत नाही. ज्या घरात दर महिन्याला 5 लिटर गोडे तेल लागत होतं, त्याच घरात आता फक्त 2 बॉटल लागतात, म्हणजे 4 लिटर. आपल्या स्वतःचा घरातला अनुभव आहे तो.
आणि त्याच्यामुळे हे तेल जर तुम्ही घेतलं तर थोडक्यात तुमच्या घरात भजी होतील, कुरड्या होतील, काय पण होईल, पण त्यात ते लागतच नाही. तुमचं तेल कमी राहतं वड्यामध्ये किंवा भाजीमध्ये, त्यामुळे पोटात तेल कमी जातं आणि पोटात जर तेल कमी गेलं तर त्याचा फायदा व्हायला लागतो. शिवाय त्याच्यात अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढू दिलं जाणार नाही, तुमचं वजन वाढणार नाही, वजन कंट्रोल व्हायला लागेल. एवढंच नाही, गॅमा ऑरिजिनॉल तर अँटीऑक्सिडंट आहेच आहे, पण त्याच्यामध्ये असतं टोकोफिरॉल आणि टोकोट्रायनॉल. टोकोफिरॉल आणि टोकोट्रायनॉल हे जर बॉडीमध्ये व्यवस्थित प्रमाणात जात राहिलं, ते जायला पाहिजे गोडे तेलातनं. गोडे तेल योग्य दर्जाचं असायला पाहिजे होतं, पण आपण नुसती भलतीच तेल घेत राहिलो, स्वस्त स्वस्त महाग महाग, पण त्यात ते घटक नव्हते. डीएक्सनची वर्ल्ड क्लास क्वालिटी आली. त्यामुळे ज्या महिलांना पीसीओडी, पीसीओएस, युट्रस फायब्रॉइड, ब्रेस्ट ट्यूमर, जे काय अंगात कुठे गाठी बिटी काही येत असतील त्या येऊ द्यायच्या नसतील तर पहिली गोड तेल बदला आणि हे तेल वापरायला सुरुवात करा. हे खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं, धूर पण होत नाही, कमी लागतं. प्रत्येक घराघरात जर तुम्ही बॉटल बदलली तर नुसत्या राईस ब्रँड वरती पण तुम्ही प्रचंड चांगलं काम करू शकता. हे आहे मखाना, कमळाच्या बियापासून बनवलेला मखाना, लाह्या लाह्या, आणि सुद्धा ह्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तंबूच्या सोबत हे खाऊ शकता. पर्सनल केअर मध्ये आपला साबण आहे, ब्युटी सोप. ओके, त्याच्यामुळे सौंदर्य वाढवणारा साबण, याची माहिती तुम्हाला आहे. टूथपेस्ट आपली मल्टीपर्पज आहे, पेस्ट भरपूर ठिकाणी द्या. ब्रश आपल्याकडे आलाय, शॅम्पू आपल्याकडे आहे. ओके, टाल्कम पावडर आहे, निलितेम केस गळणे, केसात कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे त्याच्याकरता वापरू शकता. आणि ह्यामुळे केस वाढतील, पांढरे झालेले केस परत काळे व्हायला लागतील, केसांचा व्हॉल्यूम वाढायला लागेल. हे मसाज होईल, गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी चेहऱ्यावरती लावायला. ओके, त्याच्यानंतर डोक्यावरती लावायला चालू शकतं. हे वापरा, मसाज होईल. त्यात टाकलाय आरजी पावडर. फक्त हे तेल लावताना भरपूर बॉटल हलवा आणि मग लावायला घ्या. टी क्रीम, ही टी क्रीम आहे, हातावरती घ्या आणि चेबी बेबी ऑइल, त्या ट्री क्रीम टाका, थोडीशी चांगलं खाला, चेहऱ्याला लावा, तुमचा चेहरा रंग उजळेल. इसब खरूज नाईटांगाला कुठे आला असेल, तुमच्या चेहऱ्यावरती ओबडधोबड खड्डे पडले असतील, महिलांना नको तिथं मिशा यायला सुरुवात झाली, दाढी यायला सुरुवात झाली, नको तिथं केस यायला लागलेत, तिथं ओल्या चेहऱ्यावरती चेबी ऑइल आणि ट्री क्रीम लावून ठेवा, तुमच्या मिशा दाढी गायब व्हायला लागेल. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात मग ट्री क्रीम वापरा. आणि हे इंटिमेट वॉश एक नवीन प्रोडक्ट आलंय, मुवमेंट झालेलं नाही पण भरपूर चांगलं आलंय. इंटिमेट वॉश म्हणजे ज्या महिलांना किंवा पुरुषांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं, लघवीच्या ठिकाणी आगाग जळजळ होते आणि तिथं काहीतरी खाज खुजली फंगल काहीतरी उठायला लागले, असं जर होत असेल तर हे जे आता आलंय, तुम्हाला रॅशेस आलेत, इचिंग होते, इरिटेशन होते किंवा दुर्गंधी येते, ओके, लघवीच्या ठिकाणी, असं काही जरी असेल तर तुम्हाला हे अगदी रात्री तुम्ही लावून ठेवलं आणि सकाळी धुवून टाकलं तरी चालणार आहे. खूप चांगलं, याच्यामध्ये पॅराबेन नाही, सल्फेट नाही, नो पीजी, नो गिमिक, काय नाही, खूप छान आहे. याच्यामध्ये टाकलंय सी बॅक्थरॉन ऑइल, टी ट्री क्रीमचं ऑइल टाकलंय, खूप छान आहे, हे वापरा. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आजकाल भरपूर लोकांना आपण नको नको त्या अंडरपॅन्ट वापरतो, निकर वापरतो, नायलॉनचे कपडे वापरतात, टाईट कपडे वापरता, व्हेंटिलेशन राहत नाही, त्याच्यामुळे इचिंग खाज खुजली होते किंवा टॉयलेट क्लीन धुतली, वाटेवर जे काय असेल ते, हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याचे लोकांना मुळव्याध होतं आणि मुळव्याधाचे ऑपरेशन करतात, काय काय करतात लोक, काय कळत नाही मला राव. डिएक्सन का खाऊ शकत नाही तुम्ही, काय दवाखान्याची भरती करत बसताय कारण नसताना. प्रोडक्ट एक नाही, भक्कम आले, सगळं वापरा आणि तुमची स्किन तजेलदार करा. ही आहे हँड अँड बॉडी लोशन, थंडी करता प्रत्येक घराघरात जायला पाहिजे. 1 तास बोलतोय तरी प्रोडक्ट संपत नाहीत, किती प्रोडक्ट आहेत. बॉडी लोशन कोरफडीपासून बनवलंय, संपूर्ण अंगाला तुम्ही लावू शकता. फेशियल जेल, चेहरा छान व्हायला लागेल मस्तपैकी. चेबी बेबी ऑइल अंगाला लावा. आणि एवढंच नाही, डायना क्लीन, कपडे धुवायचं पण आपल्याकडे छानपैकी आलंय. भांडी सॉरी, हे आलंय फरशी पुसायला, टॉयलेट क्लीनर, कार धुवायला, काचा धुवायला, मल्टी क्लीनर. किती स्वस्त आहे ते, 180 रुपयाला अर्धा लिटरची बॉटल आहे. तुम्ही हार्पिक 100 रुपये, लायझॉल 100 रुपये, कार वॉश 200 रुपये, काचा पुसायला कोलिन 100, 500 रुपये जातील. हे फक्त 180 रुपयाला आहे अर्धा लिटरचं. वापरा आणि घराघरात द्यायला सुरुवात करा. ओके,
ही देवाला लावायला अगरबत्ती आली आणि ही अगरबत्ती आपली प्युअर शेणापासून बनवलेली आहे, याच्यात केमिकल नाही, धूर होत नाही, धुराची ॲलर्जी नाही, दम्याच्या लोकांना त्रास येत नाही, द्या पॅकेट. हे गुड नाईटची कॉईल मस्तपैकी आपल्याकडे मॉस्किटो कॉईल आली, ही सुद्धा चांगली आहे, हे वापरा. आपल्या घरात डेंगू होत आहे, डेंगूने माणसं मारतायत कारण नसताना, 90 रुपयाला कॉईल आहे फक्त, ती महिनाभर घरात जाईल, तुम्हाला 1-2 तास जाळा आणि परत बंद करून ठेवा, अशी वापरू शकता. हे आपल्याकडं ड्रेस सुद्धा आहेत, किमोनो वगैरे, अशी सगळी प्रोडक्टची रेंज झाली. ओके.